त्या दिवशी तुम्ही अचानक निघून गेलात आणि एक मिनिट मंगेश, मला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये. का? का हे तुम्ही मला विचारताय? मी तुम्हाला काही सांगायला बांधील नाहीये. ऑफकोर्स नाही, पण मी काय सांगतो ते एकदा ऐका आणि मग तुम्हाला जे काही ठरवायचं तुम्ही ठरवा. बोला. मला एक गोष्ट कळत नाही शलाका, ज्या मुलीने माझा जीव वाचवला, मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, जी कालपर्यंत माझी आस्थेने चौकशी करायची, जिला माझ्याबद्दल सहानुभूती वाटत होती, माझी काळजी वाटायची, असं एका रात्रीत काय घडलं की ती माझा तिरस्कार करायला लागली. आणि मला असं वाटतं की हे जाणून घेण्याचा अधिकार मला नक्कीच आहे. तुम्हाला खरंच कारण माहित नाहीये की तुम्हाला ते माझ्या तोंडून ऐकायचंय? हाँ ठीक है, ठीक है, मी बघतो. बाबा तुम्ही इथे घरी काही प्रॉब्लेम तर नाही ना? प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम काय नाही, घरी सगळं ठीक आहे. पण घर सोडून गेल्यापासून तुला आमची आठवणही आली नाही, साधा फोनही केला नाहीस तू. आमचं तसं नाही ना, ठरवूनही तसं नाही वागू शकत आहे. मग काय करणार? आलो तुला भेटायला इकडे. बाबा असं काय बोलताय? मलाही तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येते, पण साधा फोन करायला वेळ नाही. माझा विश्वासच नाही बसत आहे. तुम्ही म्हणताय की मनू आणि तिच्या नवऱ्याने मिळून तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला, पण ते असं का करतील? कारण मी मनुशी बोलायला गेलो होतो, तिला शेवटचं समजवायला गेलो होतो की मी तिच्या वाईटावर नाही आहे, मी तिचं कुठलंही नुकसान केलेलं नाहीये. मला तिला एवढंच सांगायचं होतं की तिने माझ्यावर जे काही आरोप केले ते तिने मागे घ्यावेत. पण नाही, त्यांनी विरोध केला, मला मारायला सुरुवात केली. पण मी कुठल्याही प्रकारचा विरोध नाही केला आणि म्हणूनच तुम्हाला मी त्या अवस्थेत रस्त्यावर पडलेलं मिळालो. तुम्ही हे सगळं सांगताय, पण मनू आणि आकाश ते असं का करतील? मला माहिती शलाका तुमचा विश्वास बसणार नाही, पण मी जे काही सांगतोय ते 100% खरं आहे. कोण आहे? मम्मा मी आहे. अरे शलाका ये ना. मी विचारेन त्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं देशील? विचार ना. मनूला भेटली होतीस ना तू? हो. बरं मग मला सांग, मनूने जेव्हा अभिमानशी लग्न मोडलं होतं तेव्हा तिच्या विरोधात असणारी तू आज एकदम तिच्या पाठीशी तिच्या बरोबर कशी काय? कारण मला मनूची बाजू पटली. जे काही घडलं ते तिने स्पष्टपणे कोर्टात सांगितलं. हो, पण मग ज्या मंगेशने तिचं वाटोळं केलं असं तिचं म्हणणं आहे, त्या मंगेशसाठीच तिने अभिमानशी लग्न मोडलं होतं हे आपल्याला विसरून नाही चालणार. हो, पण त्यामुळे मंगेश निर्दोष ठरत नाही. आणि मंगेशने जेव्हा मनूचा हात पकडला तेव्हाच त्याचे उद्देश विकृत नसतील कशावरून? आकाश सारखा माणूस तिच्या पाठी उभा राहिला म्हणून, नाहीतर तिचंही तेच झालं असतं तिचंही तेच झालं असतं जे अशा वेळी इतर कुठल्याही बाईचं होतं. एक वेळ अशी होती की मनूला तुझ्यापासून वाचवणं गरजेचं होतं आणि आज तीच तू तिच्या पाठीशी अशी खंबीरपणे उभी आहेस. तुला हे विचित्र नाही वाटत?